श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फेची आपल्याला ECCS किट, पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेट मिळत आहे. तर त्याची अपॉइंटमेंट जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे. तर आता बघा, आज आहे 24 मार्च 2026, वार आहे मंगळवार. तर आताचे अपडेट्स असणार आहे. तर बघा, आता सध्या वाजलेले आहेत 6. तर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अपॉइंटमेंट जी असणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये ही वेबसाईट चालू झालेली आहे. ही वेबसाईट जी असणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये ओपन झालेली आहे, चालू झालेली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेबसाईट चालू झालेली आहे. त्याच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चालू आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये ही जी वेबसाईट असणार आहे ECCS किट पेटीची, तर ही सध्या चालू आहे. ही वेबसाईट तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. तुम्हाला रिन्यू करायचा असेल तर तुम्ही आज रिन्यू सुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुमचा भांडी अपॉइंटमेंट बुक झालेली नसेल तर तुम्ही सांगली जिल्ह्यातून, सोलापूर जिल्ह्यातून, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच तुमची अपॉइंटमेंट तुम्ही आज बुक करू शकता. आज संध्याकाळी ही जी वेबसाईट असणार आहे संध्याकाळी 7 नंतर 11 ते 12 या वेळेपर्यंत चालू राहील. तर बघा, तुम्हाला वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे. तुमचा OTP नंबर टाकायचा आणि ते पाहिलं गेलं तर तुम्ही अपॉइंटमेंट, तुम्ही सेफ्टी किट, डिनर सेट, ती तुम्हाला तिन्ही किटची एकाच वेळेस बुक करायची आहे. तर बघा, तुम्ही अजूनपर्यंत भांडी किट तुम्हाला मिळालेलं नसेल तर तुम्ही गृहोपयोगी संच आणि किट आणि सुरक्षा किट असे 3 वस्तू असतात. तर ह्या तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही आज अर्ज करू शकता. एकाच वेळेस जर अर्ज केला तर तुम्हाला ह्या सर्व वस्तू मिळण्यासाठी खूप सोप्या जातील. त्याचबरोबर बघा, तर तुम्ही पेटी आणि सेफ्टी किट आणि सेफ्टी बॅग याचा फॉर्म तुम्ही भरू शकता. जर तुम्ही सांगली जिल्ह्यातून, सोलापूर जिल्ह्यातून, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे तर ही साधारणतः 2 वर्षापासून चालू आहे. परंतु काही बांधकाम कामगारांना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही. तर त्याचबरोबर बघा, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ही जी योजना जी आहे तर साधारणतः 2 वर्षापासून चालू आहे आणि कित्येक बांधकाम कामगारांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळालेला आहे. परंतु जे राहिलेले बांधकाम कामगार आहेत तर त्यांना बघा, लाभ मिळवण्यासाठी अर्ज करायचा आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करायची आहे. तिन्ही संचासाठी एकच अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि तुम्हाला ह्या तिन्ही वस्तू एकाच वेळेस मिळू शकतात. तर आजची ही महत्त्वाची अपडेट्स बघा, आज 24 मार्च आहे. आज 24 मार्च 2026, वार आहे मंगळवार आणि आता वाजलेले आहेत 6:05. तर आजचा हा व्हिडिओ जर बघा, तुम्ही आत्ता लगेच हा व्हिडिओ बघा. बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. तिथे आधार कार्ड नंबर टाकायचा आणि त्यानंतर तुमचे जे रजिस्टर नंबर आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि तुमची अपॉइंटमेंट जी असणार आहे तिन्ही संचांची तर तुम्हाला ती बुक करायची आहे. तर कॅलेंडरनुसार आपल्याला अपॉइंटमेंट बुक केलेली असते तर शिबिर केंद्र सुद्धा आपल्याला निवडायचं असतं. तर सुट्टीच्या दिवशीचं शिबिर केंद्र हे निवडायचं नाही आपल्याला बघा. त्यानंतर बघा, शिबिर केंद्र निवडताना जवळचे केंद्र तुम्हाला निवडायचं आहे. सेट आणि पेटीसाठी एकच फॉर्म भरायचा आहे. वेगवेगळे फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर बघा, काही बांधकाम कामगारांना आतापर्यंत डिनर सेट मिळालेला आहे. त्यांना पेटी देखील मिळालेली आहे. मग त्या ताईंना तर मग त्या बांधकाम कामगारांना सुरक्षा किट, सुरक्षा बॅग म्हणू शकता. त्याचबरोबर फिल्टर हे मिळू शकतं का, तर नाही. ज्यांना अगोदरच बघा 30 भांडी संच मिळालेला आहे, पेटी मिळालेली आहे, सेफ्टी किट, सुरक्षा किट ही मिळणार नाही, फिल्टर सुद्धा मिळणार नाही, कारण त्यांनी या योजनेचा याच्या अगोदर लाभ घेतलेला आहे. ज्या घरातील व्यक्तींनी लाभ घेतलेला नसेल तर त्यांच्या नावाचा तुम्ही अर्ज भरू शकता. साहित्य असणार आहे तर ते त्यांना मिळून जाईल. मग घरामध्ये एक व्यक्तीचा जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असेल तर नंतर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा फॉर्म भरू शकता. पेटी सेफ्टी किटसाठी 30 भांडी संच हा घरातील फक्त एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळू शकतो. बांधकाम कामगाराविषयी प्रश्न असतील तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.